सुंदर असं सादरीकरण केलं आहे. किती मिनिटात माहिती आहे? फक्त 15 मिनिटात. वा, 1 तास माका लागलो. कशासाठी लागलो सगळं सांगतलंय. 5 मिनिटात गजर घेतलंय, पण 20 मिनिटात तुम्ही जा काय सांगला असता सगळा परत घेतलंय. त्याच्याशिवाय घरात जाऊचंय ना. किती वाजाले. आणि तुम्हाला माहिती आहे मी तुमच्या गुरुंबरोबर विदाउट स्पीकरची वारी केलेली आहे भांडुपला. सगळ्यांना माहिती आहे. बंद केलं तर खाली मी उठला बारी करील, पण तुम्ही जा काय सांगला असता सगळा तुमचा परत दिल्याशिवाय जाऊचंय ना. काय सांगलास? 1 तास तुम्ही पण बारी केला, फक्त 5 मिनिटं कमी केलं. हॅलो, होय की नाही? फक्त 5 मिनिटं. आणि 5 मिनिटं माका 1 तास कशाला लागलो? मी 5 रागात प्रार्थना घेतली. 5 रागात प्रार्थना, 15 मात्र नोटिशन. तुम्ही 16 मात्र घेतलास. 8 डोंबवली. लहान लहान मुलं तयार झाली आहेत, सगळी वॉर्डमध्ये करतात. 16 मात्र गावातले पोरगे पण जाणत नाही. मजा ह्या आपण सांगतो कशा आपणाला जमणार नाही म्हणून टायमिंग ऍडजस्ट करू. बरोबर की नाही? दुसरा मुद्दे पटापट सांगतले, काय टेन्शन घेऊ नका. दुसरा मुद्दो काय सांगतात? रामकृष्ण हरी सगळ्यात झोप बरी. महिला वर्ग मगाशी किती होतो, आता किती या बघा. तुम्ही रामकृष्ण हरी चालू केलात आणि महिला झोप बरी येऊन सांगितल्यावर सगळे घरात गेले. बघा कोण असं काय. तिसरा मुद्दो बॉम्बटा होतंय घाम सर. हो, घाम कष्ट केले सर, घाम येणार ना. मी भय होतंय बघा. हय वरच्या मग बघ जाऊन येलोय. तुम्ही काय होता लक्षात हा. हो बुवा. आणि राहिलो विषय रामायण अध्यात्म. तुम्ही सांगितलास का अध्यात्म नाही का? अध्यात्म म्हणजे अर्ध्यातला अर्धा, ते का अध्यात्म म्हणतात. कारण काय सांगितलास? अशोक वाटिका कधी भेटली? वा, अशोक वाटिका कधी भेटली माहिती आहे तुमका? हनुमंत डायरेक्ट नाही भेटली. हनुमंत जेव्हा गेलो ना बुवा, लंकेत जेव्हा गेलो, हनुमंत गेले जेव्हा, मालवणी बोलते, तेव्हा त्यांना डायरेक्ट नाही भेटली. विभीषणाचा नारायण नारायण नावाचा जप चालू होता, तो ऐकून विभीषणाची भेट झाली. समजलं काय? त्याच्यानंतर विभीषणाने त्यांना हनुमंतांना सांगितलं. काय सांगितलं? अशोक वाटिका कुठे आहे ती. अशोक वाटिका डायरेक्ट भेटली नाही. जेव्हा ते सगळे रक्षक घेऊन गेले कुठे? लंकेत, तेव्हा लंका भेटली. उगाच नाही भेटली. तुम्ही उगाच पेटवतस, होय की नाही? आणि रामकृष्ण आणि झोप बरी त्याच्यापेक्षा यमक जुळवते तसे जुळवा ना. रामकृष्ण हरी आई वडील हीच आपली पंढरी. मग अशी सांगलास ना, असे यमक जुळव. कसा माका बोला येणार नाही असं नाही. आज टायमिंग हा तरी पण बोलतोय, पण तुम्ही जा काय परत जा मागा दिला असता परत केल्याशिवाय जाऊते असं बोलू. या ठिकाणी आमचे भजन सम्राट ज्यांच्याकडून आम्ही खरोखरच प्रत्येक वेळी ऐकत असतो, डोंबिवलीचे नामांकित बुवा संजय वासुदेव पवार या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रकाश नामे या ठिकाणी आलेले आहेत. आणि आमचे आनंद सावंत, आम्ही संदेश पडबोन बरोबर बारी केली तेव्हा भगवान साथीला त्यांच्यावरती, आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही त्यांचं वादन बघतोय. कितीतरी मुलं तयार केली आहेत. त्यांचे सुद्धा या सगळ्यांचे माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. वेळ कमी असा तरी सुद्धा अजून बराच काय काय बोलायचा पण असा. भ म्हणजे भजी. कोणी सांगला? भ म्हणजे भजा. भजा म्हणजे काय? जपा भजा. आता अर्थ करून गेलास तर भक्ती मार्गाने आणि जनतेसमोर नतमस्तक हे पण होतं बुवा. भजी नाही त्याच्यात. तुमचा काहीतरी मगाशी गेलास तेव्हा कोणीतरी दिली असतली. खाऊ नको गळू असतो तो, होय की नाही? आवाज आणि बुवा कसा बघा, तुम्ही सांगितलं, चांगलं सांगितलं. आई वडिलांची
सेवा करू होई सगळं चांगलं सांगितलं. आज कसा जमानो बदललो बघा. पूर्वी सगळं काय होतं, काय आपणात मिळा काय एक घास कमी खाऊन उठाचा झाला, पण आता तसं नाही. पण गरिबी होती पण विचाराची श्रीमंती होती बुवा, विचाराची श्रीमंती होती. आणि आपली आई काशी होती आणि बाप पंढरपूर होता बुवा. लक्षात ठेवा. असं काहीतरी सांगा. अध्यात्म सांगायचं तर पूर्ण सांगायचं, अर्धवट नाही. ते काय अध्यात्म म्हणतो. आणि दुसरं मुद्दा म्हणजे तुम्ही सांगितलं भजन. आता मी भजन केलंय मी. एकतरी कोण हरलेलो काय सांगावं, एकतरी हरलेलो. आता किती असत मोद सांगितलंच ना. पेटन उठलो, खरोखरच पेटन उठलो, अजून पेटतलंय, कमी आपण पेटतलंय. किती मिनिटं झाली ना? हा ठीक आहे, अजून 20 मिनिटं. काय माहिती आहे, तुम्ही मगाशी सांगितलं गाणी 50 गाणी म्हटली म्हणजे आता मी एकच गाणं म्हटले त्या सुद्धा स्वामींचं. आणि गाणी ही का म्हणू नये, तुमचा येणार नाही म्हणून काय हो. गाणी म्हणा कसं होईल, खरोखर गाणी म्हणत होईल. या ठिकाणी कोकणचे भाऊ बसलेत. मगाशी मी नाव घ्यायला विसरलो. मुंड्याच्या वतीने आभार मानतोय. कुठे गोष्टी तुमच्याकडे 100 रुपये म्हणून असं पाठवू शकत आहे. मुंड्याचा स्वीकार करतोय. धन्यवाद. व काय म्हणजे गाणी म्हणत होईल, आपला जमतं तर म्हणत होईल. आणि उगाच बोमाट नाही. वर काम सुद्धा काहीतरी लागताना उगाच घाम येणार नाही. काम करता ते का घाम येतो तो येतं दोघी ना. ऐका आता. या ठिकाणी रमेश कदम सर्व यांच्या स्मरणार्थ. रमेश कदम म्हणजे बघा परशुराम मोरे मोहनच्या भजनात कोरस ज्यांनी केली आहे ते रमेश कदम सर्वचे. नेरूळ पायवरून काशात योग होडी बंद झाली तेव्हा नदीत उडी घालून मोहन रेसली किल्ल्याने बारीसाठी होडी नाही होती म्हणून. आणि आमच्याकडे येऊन कपडे बदललेले आणि हे रमेश कदम यांच्या स्मरणार्थ वादुष्कर कदम यांच्याकडून 500 रुपयाचं बहुमत असं वाटू शकाल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा तुम्ही सांगितलं 5 रत्न बरोबर. त्याच्या आधी जी लग्न झाली त्याचा काय झालीत की नाही. आम्ही म्हणणार नाही 5 रत्न आहेत खरोखरच त्यांच्या वेळेस आम्ही चालवतो. आणि अगोदरचे सुद्धा मुलाजी बुवा, परशुराम मोरे बुवा, स्नेहल भाटकर बुवा, पानवले बुवा, कितीतरी बुवा होऊन गेले. पण आम्ही नाव घेतो त्यांचा. परशुराम मोरे बुवांची गाणी म्हणाल दाखवतले. म्हणजे 2 मिनिटांनी कमी करेल पण ह्या सोडूच आहे. ऐका. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय श्रीवावळला कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. श्रीवावळला कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमतळीच्या दत्तानाया
तुझी मुळी गलगलणाऱ्या नभा अस्मानाच्या सुनकारीला जबाब देती विभा अस्मानाच्या सुनकारीला जबाब देती विभा सह्याद्रीचा वीर सह्याद्रीचा वीर शिवशंभू राजा नदी नदीतून नाद तुझ्या महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की बघा कोकणातली पंढरी परत उठली होय की नाही जोपर्यंत येऊन सांगतात गेले माझा आवाज आहे